काही अवघड शब्द देतात. तर मग ही उत्तरं त्यांना इझिली देता आली असती, ठीक आहे? हो, चालेल. करू स्टार्ट मॅम? येस. स्क्रीन दिसतीये व्यवस्थित? माझा आवाज येतोय? हो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तनुजा तानाजी गायकवाड. मी आज तुमचा मराठी विषयाचा पाठ घेणार आहे. हे पदक कधी तुम्ही पाहिलंय का? तुम्हाला माहितीये का हे पदक कशाचं आहे? कोण सांगू शकतं का? आपण आपल्या देशासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सैनिकांबद्दल ऐकले आहे. आपल्या सुरक्षतेसाठी, आपल्या भविष्याच्या रक्षणासाठी हे सैनिक सीमेवर धैर्याने लढत असतात. अशा सैनिकांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकार काही सर्वोच्च शौर्य पुरस्कार देत असते. त्यापैकी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे परमवीर चक्र. हे परमवीर चक्र आहे. आज आपण भारताच्या परमवीर सैनिकांची शौर्यकथा, त्याग आणि पराक्रम जाणून घेण्यासाठी आपले परमवीर हा पाठ अभ्यासणार आहोत. आता मी पाठाचे वाचन करत आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण आपल्या सर्वांच्या सुरक्षतेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत. त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदके देऊन गौरवले जाते. परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. जमिनीवर, समुद्रात आणि आकाशात शत्रू समोर उभा टाकलेल्या असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो. परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे. आतापर्यंत फक्त 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यातील 14 वीरांना तर तो मरणोत्तर देण्यात आला आहे. परमवीर चक्र पदक दिसायला अगदी साधे आहे. कास्य धातूपासून आवाज कोणाचा येतोय? म्यूट करा. सहज फिरेल असे अगदी जांभळी कागदी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्यामध्ये 2 कलमपुष्पे आहेत. परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपियन, परंतु भारतीय सैन्यातील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या असखलितपणे बोलत असत. इंद्रवर्ज म्हणजे विजेच्या कडकडाला प्रहार. हे एक अजोड अजिंक्य असे शस्त्र समजले जाते. दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे अस्त्र अमोघ झाले आहे. इंद्रवर्ज कसे तयार झाले याविषयीची एक दंतकथा अशी. हजारो वर्षांपूर्वी एका राक्षसाने जगातील सगळे पाणी पळवून नेले. निष्पाप माणसे पाण्यापासून तडफडत आणि मरू लागली. या राक्षसावर कोणत्याच साध्यासुध्या शस्त्राचा परिणाम होईना. मग ते लाकडाचे असो नाहीतर धातूचे. त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता. तेव्हा कुठे मिळणार? दिदीची ऋषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दिदीची ऋषींचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि
आपल्या अस्थींचे दान केले. या अस्थींतूनच तळपणारे इंद्रवंश तयार झाले. राक्षसाचे निर्दालन झाले. विधींजी ऋषींच्या अस्थींमुळे इंद्रवर्जाला सामर्थ्य मिळाले. तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते ते या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून. विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही पाठाचे मौन वाचन करा. सर्वांनी वाचन केलं? हो की नाही? उत्तर द्या. हो हो आपल्यासाठी देश रक्षण करणाऱ्या सैनिकांचे शौर्य आपण काय? शौर्य आपल्याला काय शिकवते? सांगा पाहू. जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. आपल्यासाठी देश रक्षण करणाऱ्या सैनिकांचे शौर्य आपल्याला काय शिकवते? कोण सांगू शकतं का? धाडसी वृत्ती असली पाहिजे. अगदी बरोबर. अजून कोण? सैनिकांबद्दल बोललं पाहिजे सगळ्यांनी. कोणीतरी उत्तर द्या. देशासाठी प्राणत्याग करण्याची भूमिका सैनिक करत असतात. अगदी अगदी बरोबर. आपल्याला ऐकलं नाही, आवाज आला नाही. श्रद्धा, संध्या, संध्या, तुम्ही उत्तर दिलं का? ठीक आहे. म्हणजे देशाबद्दल त्यांचं असणारं प्रेम, भक्ती. सैनिकांचे शौर्य आपल्याला ध्येय, देशभक्तीची शिकवण देते. त्यांच्या त्यागातून जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा मिळते. हे आपल्याला सैनिकांच्या देश रक्षण करणाऱ्या शौर्याकडून आपल्याला शिकायला भेटतं. आता मी तुम्हाला परमवीर चक्र याची संकल्पना स्पष्ट करणार आहे. परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार आहे. युद्धाच्या वेळी अद्वितीय पराक्रम, ध्येय आणि शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करणाऱ्या वीरांना दिला जातो. आवाज येतोय माझा? हो मॅडम. हे 21 महापरमवीर ह्यांनी जे काय भारतातील आतापर्यंत 21 परमवीर चक्र दिले ते सैनिक आहेत. त्यांच्यातील पहिले म्हणजे मेजर सोमनाथ शर्मा, हे पहिले परमवीर चक्र विजेते. त्यांनी 1947 युद्धात आपला जीव गमावला आणि त्यामध्ये त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. दुसरे कॅप्टन विक्रम बत्रा यांचे कारगिल युद्ध 1999. त्यांचं वाक्य ए दिल मांगे मोर. तिसरे जेंट्रियर योगेंद्र सिंह यादव यांनी टायगर हिलवरील शौर्य दाखवले. हे 3 महत्वाचे महान परमवीर आहेत. अशा प्रकारे आज आपण आपले परमवीर या पाठाचा हा पाठ अभ्यासला आहे. उर्वरित पाठ आपण पुढील तासात अभ्यासू. या पाठावरील काही मी तुम्हाला एका वाक्यात उत्तरे विचारत आहे, त्याची तुम्ही उत्तर द्या. परमवीर चक्र कोणाला दिले जाते?
कोण सांगू शकतो? युद्धामध्ये अद्वितीय शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना. बरोबर. नेक्स्ट, कॅप्टन विक्रम बत्रा कोणत्या युद्धामध्ये शौर्य दाखवतात? कारगिल. बरोबर. तिसरं, मेजर सोमनाथ शर्मा यांनी देशासाठी काय बलिदान दिले? स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. अगदी बरोबर. दुसरं कोणाला उत्तर येत नाही का? फक्त तीच उत्तरं देते ते. पुढे आपण रिकाम्या जागा पाहूयात. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांना कोणता पुरस्कार दिला जातो? परमवीर चक्र. परमवीर चक्र. वीर चक्र. अगदी बरोबर. टायगर हिलवर शौर्य दाखवणारे सैनिक डॅश डॅश होते. योगेंद्र यादव. अगदी बरोबर. हे दिल मांगे मोर हे घोषवाक्य डॉट डॉट यांनी दिले. कॅप्टन विक्रम बत्रा. अगदी बरोबर. आज आपण हा पाठ अभ्यासला आहे. या पाठावर तुम्हाला आजचा स्वाध्याय. मी देशाचा जबाबदार नागरिक म्हणून काय करू शकतो या विषयावर 15 ते 20 ओळी निबंध लिहून आणायचा. धन्यवाद.